सकाळचे माझे सगळे कामं आवरून झालेले होते. तेवढे भांडे मात्र लावायचे होते. म्हटलं चला हे लावून घेऊया. तेवढ्यातच मला आठवलं, की बाबाला बरं नाही आहे. म्हटलं थोडं विचारावं बरं वाटते की नाही वाटत आहे. तर बाबा तिथे नव्हते. म्हटलं बघा कुठे आहे तर बसले. तर ते लगेच तिथे दिसले मला खुर्ची टाकून. तेवढ्यात मी त्यांना सांगितलं, की थोडं तुम्ही आराम करा. मी लगेच अंगणवाडीमधून येते. कारण अमूल्याला दर महिन्याला मला अंगणवाडीमध्ये न्यावंच लागतं वजन आणि उंची करायसाठी. तर म्हणजे 5 वर्षापर्यंत अमूल्य होईल तोपर्यंत मला अंगणवाडीमध्ये कंटिन्यू दर महिन्याला न्यावं लागतं. तर म्हणून इथे आम्ही दोघीजणी पण गेलेलो. माझी मैत्रीणसुद्धा होती, तिची मुलगी पण होती, मी पण होती. त्यानंतर घरी आली, बाबाला थोडंसं खायला काही करून दिलं, कारण त्यांना बरं नव्हतं 2-3 दिवसापासून. त्यानंतर मग मी थोडं रांगोळीचं जे माझं एवढं सारं पेंटिंग काम पडलेलं होतं, म्हणजे रांगोळी काढायची नव्हती मला. दिवाळीपासूनची जे रांगोळ्या गोळा करून ठेवलेल्या आहेत आणि ते सगळा पसारा माझा तसाच पडून होता. म्हटलं आज तरी याचा विल्हेवाट काही ना काही लावायलाच पाहिजे, कारण आता भरपूर दिवस झाले रांगोळ्या मला बघायच्या, मी रांगोळ्यांना बघायची. म्हटलं हे काही योग्य वाटत नाही. रोज रांगोळी काढते आपण आणि या रांगोळ्यांची हालत अशी नको व्हायला. म्हणून मी छान असे डबे विकत घेतलेले होते. त्यानंतर ना हे सगळं सामान म्हणजे रांगोळी जे आहे मी सगळं त्यामध्ये ॲड केले. पण ते डबे मात्र फार कमी पडले. म्हणून बाकीचे जे काही घरामधले होते छोटे छोटे ते डबे मी भरून घेतलेले होते. म्हटलं ज्यावेळेस आपण रांगोळी काढू त्यावेळेस आपल्याला जशी हवी रांगोळी तसे त्याप्रमाणे आपण त्यामधले घेऊ. आणि जो डेली यूजचा माझा डबा आहे तो मात्र मी मस्त असा भरून ठेवलेला होता. आणि हे सगळे रांगोळी एकत्र करून छान असे ठेवले. आणि एका जागी गोळा जर करून ठेवले ना तर आपल्या लक्षात सुद्धा राहतं की रांगोळी आपण कुठे ठेवलेल्या आहेत.